ऑपरेशन टायगरला वेग आलेला आहे असं बोललं जात आहे। ठाकरेंचे ते खासदार चार्टर्ड विमानानं दिल्लीमध्ये रवाना झाले अशी सुद्धा माहिती मिळते। त्या संदर्भातली शक्यता वर्तवली जाते। लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार आहे अशी सुद्धा माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेनं दिल्लीतील राजकीय वातावरण तापलंय। ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदार बंडाच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे। सूत्रांच्या माहितीनुसार परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे आणि उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील हे खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत। या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली असून पक्ष नेतृत्वाकडून खासदारांसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचताच ते जयपूरला रवाना झाल्याचं वृत्त आहे आणि आज ते पुन्हा दिल्लीत परतण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मुंबईतून। स्वप्नील, मोठ्या प्रमाणात एक जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे, ती म्हणजे ऑपरेशन टायगरची। 6 शिवसेना युपीटीचे खासदार हे दिल्लीला चार्टर्ड विमानानं रवाना झालेत अशी सध्या माहिती मिळते। काय नेमकं सुरू आहे, काय तुमच्याकडे या संदर्भातले ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच श्वेता, आपण जर बघितलं तर 6 खासदार हे शिवसेना ठाकरे गटाचे दिल्लीत दाखल झालेले आज दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्षांना हे 6 खासदारांकडून पत्र देण्यात येणार आहे। मात्र त्यापूर्वीच ठाकरे गटाने चाल चालल्याचं पाहायला मिळते। ठाकरे गटाकडून सुद्धा लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलेलं आहे। कोणत्याही प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हाच अधिकृत पक्ष आहे आणि याच पक्षाचे काही सदस्य जे आहेत ते एकूणच ग्राह्य धरण्यात यावे आणि दुसऱ्या कुणी खासदारांनी जर पत्र दिलं तर त्यापूर्वी त्यांना वेगळा गट स्थापन करण्यापूर्वी आम्हाला सूचित करण्यात यावे, आमची बाजू मांडण्याची एक संधी देण्यात यावी अशा प्रकारची माहिती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षाकडून लोकसभा अध्यक्षांपर्यंत पत्राद्वारे देण्यात आलेली आहे। मात्र 6 खासदार गेलेले, त्या 6 खासदारांमध्ये नक्की कोणती डील झाली हे अद्याप समोर आलं नसलं तरी शिंदेंना हे 6 खासदार पाठिंबा देणार आहेत। तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीमध्ये काही खासदार उपस्थित होते, काही व्हीसीद्वारे सुद्धा उपस्थित होते। मात्र यानंतर ही मोठी चाल ही खासदारांची पाहायला मिळते। एकीकडे खासदार सुद्धा दिल्लीत आहेत तर दुसरीकडे ठाकरेंचे शिलेदार जे त्यांच्या विश्वासातले नेते आहेत, खासदार आहेत, ते सुद्धा दिल्लीत दाखल झालेले आहेत। त्यामुळे दिल्लीमध्ये थोड्याच वेळामध्ये या खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। त्याचपूर्वी शिंदेंच्या सुद्धा सोबत गेलेले जे खासदार आहेत त्यांची सुद्धा बैठक होणार आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत। मात्र मातोश्रीवरून काय हालचाली होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी खासदार हे दिल्लीच्या दिशेने आहेत, काही दिल्लीत दाखल सुद्धा आहेत। मात्र उद्धव ठाकरे या खासदारांवरती कोणती कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने कायदेशीर सल्लामसलत सुद्धा मातोश्रीवरती सुरू असल्याची माहिती समोर येते। ठीक आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।